नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा आणि अर्जुन चहा घेत गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा अशोक मामा अर्जुनला म्हणत असतात, काय आहे ना, आमच्या काळची उदाहरणं द्यायची म्हटली की उचकटून सांगावं लागतं. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही यंग मॅन, हा काळ पण तुमचाच आहे. तुम्ही आजही रेलिव्हंट आहात आणि उद्याही असणारच आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे सगळं माझ्या नातवंडांमुळे, कारण ती मला नेहमी अप टू डेट ठेवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्की आहेत तुमची नातवंड की त्यांना आजोबांचं प्रेम मिळतंय. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी लकी आहे की ते माझ्याबरोबर राहतात आणि का राहतात ते मात्र. असं म्हणून अशोक मामा थोडे इमोशनल होतात आणि विषय बदलत अर्जुनला विचारू लागतात, तुमचं लग्न वगैरे झालं आहे की नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही अजून, पण होईल की नाही हे पण माहीत नाही. तेव्हा ते विचारतात, का. त्यावर तो म्हणतो, का म्हणजे आता कसं सांगू, गर्लफ्रेंड होती, ब्रेकअप झालं माझं. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे नॉर्मल आहे की. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे बापरे, नाही म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही म्हणाल लग्न कर, संसार टिकव वगैरे वगैरे. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही अजिबात नाही. काय ना, मध्यंतरी मी एका काउन्सिलिंगकडे कामाला होतं, तेव्हा माझी हौसच फिटली सल्ले देण्याची. त्यावर दोघंही हसू लागतात. तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो, मी एक विचारू शकतो का तुम्हाला, तुम्ही आजही इतकं काम का करतात. त्यावर अशोक मामा म्हणतात, बिझी राहण्यासाठी. आणि तेही त्याला विचारू लागतात, तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला का सोडून गेली हो. इकडे अनिश अर्जुनला म्हणत असतो, खूप कठीण असतं रे दोन वेगवेगळ्या माणसांनी एकत्र राहणं. तेव्हा तुषार म्हणतो, कठीण तर असतंच रे. रिलेशनशिप ह्या कायमच डिफिकल्ट आणि कॉम्प्लिकेटेड असतात. पण या सगळ्यांमध्ये ना एक गोष्ट जर असेल ना तर सगळं सोपं होतं. त्यावर अर्जुन त्याला विचारू लागतो, कुठली गोष्ट. त्यावर तुषार म्हणतो, एकमेकांवरचं प्रेम. आणि तो म्हणतो, अनिश, एकमेकांवर जर प्रेम असेल ना तर दोन भिन्न स्वभावाची माणसंसुद्धा सहज एकमेकांसोबत सुखाने राहू शकतात. तेव्हा अनिश म्हणतो, खरं आहे, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि कायम राहील. त्यावर तुषार म्हणतो, मग एवढं पुरेसं आहे. कसं आहे ना, आपली सोय, आपली परिस्थिती, आपली अडचण या सगळ्यांपलीकडे जाऊन प्रेम महत्त्वाचं आहे. तेव्हा अनिश 2 मिनटं विचारात पडतो. तुषार त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणतो, ए अनिश, काय झालं, सगळं ओके आहे ना. इकडे अशोक मामा अर्जुनला म्हणत असतात, नुसत्या प्रेमाने काही होत नसतं अप्पासाहेब, जबाबदारी वाटून घेण्याची तयारी असायला पाहिजे. इगो बाजूला ठेवण्याची तयारी असायला हवी. त्यावर अर्जुन म्हणतो, इगो, अहो तोच तर आडं येतो ना आपल्या. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, आमचा अनिश बघा. त्यावर तो विचारतो, त्याचं काय. त्यावर ते सांगू लागतात, भैरवी त्याच्या वरच्या पोस्टला आहे, पण चुकूनसुद्धा एक शब्द तिच्याबद्दल त्याच्या तोंडातून निघत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, आय नो, मी भेटलोय त्याला त्या दिवशी. ही इज अ जंटलमॅन. आता तुमचा मुलगा असणार तर प्रश्नच नाही, तो तुमच्याचसारखा असणार. त्यावर अशोक मामा म्हणतात, असं काही नाही आहे. माझा मुलगा असला तरी आमचं एवढं काही पटत नाही. कधीकधी आमचेही भांडणं होतात, पण एका गोष्टीसाठी मात्र मी त्याला 100पैकी 100% देईन. आणि ते म्हणतात, यशस्वी बाईच्या मागे उभं राहायला फार मोठं मन लागतं आप्पासाहेब. त्यावर अर्जुन म्हणतो, खरं आहे तुमचं म्हणणं. तितक्यात अशोक मामांचा फोन वाजू लागतो आणि ते म्हणतात, माझ्या नातीचा फोन आहे, इराचा. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्लीज कॅरी ऑन, मी आलोच. आणि अर्जुन तिथून जातो. इरा म्हणत असते, आजोबा, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरले होते, आत्ता आठवलं म्हणून फोन केला. तेव्हा अशोक मामा म्हणतात, बोल बाळा, काय आठवलं तुला. तेव्हा इरा सांगू लागते, आमच्या स्कूलमध्ये नवीन इयरचं ओरिएंटेशन आहे. त्यावर ते विचारतात, कधी आहे. तेव्हा ती म्हणते, उद्या. हे ऐकून अशोक मामा तिला म्हणतात, उद्या, आणि हे तू मला आत्ता सांगतेस. तेव्हा इरा म्हणते, सॉरी, पण ते आमच्या डोक्यातून स्किप झालं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आता आयत्या वेळेला कशी सुट्टी मिळणार, मला काही कळत नाही आहे. त्यावर इरा म्हणते, हो, पण आता आमच्याबरोबर कोण येईल. इकडे भैरवी वैतागून त्यांना म्हणते, अरे यार, आता आयत्या वेळेला कोण येईल तुमच्याबरोबर, मला सांगा बरं. मला आज 2 महत्त्वाच्या मीटिंग आहेत. तेव्हा इरा म्हणते, सॉरी माऊ. त्यावर भैरवी म्हणते, काय सॉरी, सॉरी म्हणून काय होणार आहे. त्यावर अशोक मामा म्हणतात, मग चिडचिड करूनही काय होणार आहे. तेव्हा भैरवी म्हणते, सॉरी इरू, ईशान, मी रिॲक्ट झाले.
अशोक मामा म्हणतात, मग आता काय करायचं? आणि ते अनिशला विचारतात. तेव्हा अनिश म्हणतो, नाही माझं डिफिकल्ट आहे, मला ऑफिसला जावंच लागेल. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, भाऊजी तुम्ही काळजी करू नका, मी जातो शाळेत. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही तुम्ही नका जाऊ शाळेत, कारण आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही शाळेत पाऊल ठेवताय, कशाला उगाच त्या लोकांचे वांदे. तेव्हा राधा वहिनी म्हणते, मग मी जातो. त्यावर अशोक मामा म्हणतात, अजिबात नको, तिकडच्या लोकांना अंगठे धरून उभे कराल तुम्ही. आणि ते भैरवीला म्हणतात, भैरवी एक काम कर, तू जा शाळेत, मी ऑफिसला जातो. तेव्हा भैरवी म्हणते, पण जर ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर? त्यावर अशोक मामा म्हणतात, आपले आप्पासाहेब आहेत की. तेव्हा अनिश त्यांच्याकडे बघू लागतो. इरा ईशान विचारतात, आप्पासाहेब कोण? त्यावर अशोक मामा म्हणतात, आपले अर्जुन साहेब आहेत ना, अर्जुन बेलवरकर, त्यांना मी आप्पासाहेब म्हणतो. तेव्हा भैरवी म्हणते, चला इरू ईशान आपण निघूयात. तितक्यात अर्जुनचा कॉल येतो. तेव्हा भैरवी विचारते, बोल अर्जुन. तेव्हा तो म्हणत असतो, भैरवी आज जरा माझ्यासाठी घरचा डब्बा घेऊन ये ना. तेव्हा भैरवी म्हणते, अरे मीच आज बाहेर खाणार आहे, मुलांना आज मी शाळेत घेऊन चालली आहे. त्यावर अर्जुन विचारतो, मग मी पण येऊ का? जमाना झाला यार मुंबईत खाऊन, मी पण येतो. तेव्हा भैरवी म्हणते, अरे पण तुझ्या कामाचं काय? त्यावर तो म्हणतो, नेमून दिलंय सगळ्यांना, आता काय मी त्यांच्या डोक्यावर बसू? तेव्हा भैरवी म्हणते, मी निघते 5 मिनिटात, ये लगेच. हे ऐकून अनिशला मात्र खूप राग येतो आणि तो रागातच तिथून निघून जातो. आणि भैरवी इरू ईशानला घेऊन अर्जुनसोबत जाते. आता ते घरी परत आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतात, चला चिल्लर पार्टी, घर आलंय तुमचं. इरा आणि ईशान म्हणत असतो, माऊ तुझा फ्रेंड कसला भारी आहे ग. त्यावर अर्जुन म्हणतो, आई शपथ, मला असं वाटलं आता मी तुमचा बेस्ट फ्रेंड झालोय. तेव्हा ईशान म्हणतो, म्हणजे अर्जुन काका तू इतका भारी आहेस ना, पार्थ कियांपेक्षा पण भारी आहेस. तेव्हा भैरवी म्हणते, चला आम्हाला उशीर होतोय, आता जा तुम्ही. तितक्यात सातपुते आणि जना तिथे येऊन त्यांची गंमत बघू लागतात. आता इरा ईशान अर्जुनला आणि भैरवीला बाय म्हणून घरी जातात. तेव्हा भैरवी त्याला म्हणत असते, काय रे किती मस्का मारतोस? म्हणे मी तिचा नाही तुमचा बेस्ट फ्रेंड आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ए तू मध्ये नको पडूस, आता आमची ना लॉबी झाली आहे, आम्ही मस्त चिल करणार आहे. तेव्हा भैरवी म्हणते, जास्त मध्ये मध्ये आलास तर उचलून टाकून देईल. असं त्यांची मस्ती चालू असते. तेव्हा भैरवी म्हणते, चल चल उशीर होतोय. तेव्हा जना तिला आवाज दे तिथे येतो आणि म्हणतो, भैरवी काय आजकाल फारच बिझी झाली आहे. तेव्हा भैरवी म्हणते, हो नवीन प्रोजेक्ट सुरू झाला आहे ना, सो बिझी आहे. तेव्हा सातपुते विचारतात, हा कोण? तेव्हा भैरवी म्हणते, हा कर्कटक, माझा बॉस. त्यावर जना म्हणतो, वा वा छान, नाही म्हणजे बॉस होम डिलिव्हरी पण करतात वाटतं ऑफिसमधून. तेव्हा अर्जुनला राग येतो आणि तो म्हणतो, दादा ऐका ना, म्हणजे ज्या गावाला जायचं नसतं ना त्या गावचा पत्ताच विचारायचा नसतो. हे ऐकल्यावर ते दोघं एकमेकांकडे बघू लागतात. हा जना विचारतो, म्हणजे? त्यावर अर्जुन म्हणतो, म्हणजे मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्हीही मला ओळखत नाही, त्यामुळे कामापुरतं काम ठेवूयात ना, उगाच मध्ये मध्ये लुडबुड करू नका. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, कर्कटक चिल नाऊ. आणि जना आणि सातपुतेला म्हणते, आम्ही निघतो, आम्हाला तरी बरीच कामं आहेत. आणि ती दोघं तिथून निघून जातात. तेव्हा जना म्हणतो, मिजाज बघा, आता माझगावकरांच्या नकाशात नवीन देश तयार होणार आहे, असं म्हणून ते दोघं हसू लागतात. इकडे डोरबेल वाजते. तेव्हा राधावहिनी किशाभाऊला म्हणत असते, उठून दरवाजा पण उघडता येत नाही त्याला, त्या खुर्चीला घाम येईल पण त्यांना येणार नाही. असं म्हणत ती दरवाजा उघडायला जाते. तेव्हा इरा ईशान परत आलेले असतात. तेव्हा त्यांच्याकडे बघून ती विचारू लागते, पोट्या हो एवढं सामान कोणी दिलं? तेव्हा ते सांगू लागतात, ही ड्रॉइंग बुक, हे कलर्स आणि यात खूप सारे बुक्स आहे. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, वा वा, म्हणजे तुमच्या मावशीने घेऊन दिलं का सगळं? त्यावर ते म्हणतात, नाही हे सगळं आम्हाला अर्जुन काकांनी घेऊन दिलं. तेव्हा राधावहिनी म्हणते, असं, आणि ते दोघं तिथून जातात. तेव्हा राधावहिनी किशाभाऊला म्हणत असते, या अर्जुनाचा डोळा नेमका कोणत्या पक्षावर येऊ? त्यावर किशाभाऊ गंमत करत म्हणतो, माशावर. तेव्हा राधावहिनी म्हणते, भगवंता आता काय करू या माणसाचं मी? डोक्यात मेंदू शेंगदाणा आणि म्हणे मला बाजीराव म्हणा. आता 2 दिवस मिळाले आपल्याला, आता आपल्याला आपलं काम करायचं. कुठलं? आता हे घर घ्यायचं.
इकडे अर्जुन आणि भैरवी ऑफिसला आलेले असतात तेव्हा भैरवी म्हणते, चला आता कामाला लागा, नाहीतर माझा खडूस बॉस माझ्यावर चिडेल. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे बाप रे, तुझा बॉस तुझ्यावर चिडला तरी तू त्याचं कुठे ऐकते. त्यावर भैरवी म्हणते, ते झालं, पण मी अनप्रोफेशनल वागून चालणार नाही ना. त्यावर अर्जुन म्हणतो, तशी बरी वागतीयस तू, शिस्तीची आहे आणि हा प्रोजेक्ट पण ट्रॅकवर आहे, होईल चांगला. पण माझं कामच आहे लोकांना शांत बसू न देणं, पुश करणं, त्यांच्याकडून काम करून घेणं. त्याच्यामुळे हे 4 दिवसाचं भूत बसवलंय मानगुटीवर. तेव्हा भैरवी म्हणते, ते कळलं नसेल का मला, पण प्रॉब्लेम बाबांचा आहे, कारण ते माझ्यापेक्षाही जास्त शिस्तीचे. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे बापरे, म्हणजे ते नक्कीच आउटडेटेड आहे, कारण आपल्या पिढीत बेशिस्तपणा इतका ट्रेंडिंग आहे, त्यामुळे त्यांना हे नक्कीच कठीण जाणार आहे. त्यावर भैरवी म्हणते, हो ना, बघ ना, ह्या फील्डमध्ये ते एकदम नवीन आहे, त्यांना याबद्दल काहीच माहीत नाही आहे. तरी पण बघ ना, किती कष्ट घेत आहेत ते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे एकसारखं बघत असतो. त्यावर ती विचारते, काय झालं. त्यावर अर्जुन विचारतो, तू खुश आहेस ना. त्यावर ती म्हणते, हो खूप. आणि तो विचारतो, तुझा नवरा कसा आहे ग. त्यावर ती म्हणते, अर्जुन एकदम मस्त, खूप सेन्सिटिव्ह आहे, सिक्युअर आहे आणि हँडसम पण. त्यावर तो विचारतो, नाही पण फारसं बोलत नाही तू त्याच्याबद्दल, म्हणून विचारलं, तुझा छळ तर करत नाही ना तो. त्यावर ती म्हणते, काही पण काय, बरं चल आता जाऊयात, नाहीतर लोक म्हणतील हीच उशिरा येते. इकडे अनिश अशोक मामांना कॉल करून विचारतो, बाबा भैरवी पोचली का ऑफिसमध्ये. त्यावर ते विचारतात, नाही अजून. काय रे, काय झालं. त्यावर तो म्हणतो, काही नाही, तुम्हाला भेटली तर तिला मला कॉल करायला सांगा. अशोक मामा पुढे काही विचारणार तेवढ्यात अनिशचा फोन कट होतो. तेव्हा अशोक मामा विचारात पडतात की अनिशने असा फोन का केला असेल. इकडे अनिशचं मात्र त्याच्या कामात लक्ष लागत नसतं आणि तो भैरवीच्या फोनची वाट बघत असतो. शेवटी तो भैरवीला कॉल करतो आणि विचारतो, कुठेस. त्यावर भैरवी म्हणते, ऑफिसमध्ये. तेव्हा अनिश तिला विचारतो, ऑफिसमध्ये. त्यावर ती म्हणते, हो इतक्यातच पोहोचले. काय झालं, काही काम होतं का. त्यावर तो म्हणतो, नाही असाच फोन केला. त्यावर भैरवी म्हणते, मग मला आता खूप काम आहे, आपण नंतर बोलूयात का अनिश. आणि ती फोन ठेवते. इकडे म्युझियमचं काम सुरू करायचा प्लॅन तयार झालेला असतो, पण काहीतरी अडथळा आल्यामुळे आता त्याच्यावर सोल्युशन काय काढायचं याच्यावर चर्चा सुरू असते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.